नमस्कार मित्रांनो, माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत टमाट्याची चटणी तव्यावरची. तर मित्रांनो, पहिल्यांदा ठेवला तवा गरम झाल्यानंतर त्याच्यानंतर तेल टाकलं. तेल टाकून झाल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकून घेतलं. जिरे मोहरी टाकून झाल्याच्या नंतर कांदा घेतला. कांदा परतून घेतला. त्यानंतर टाकली हिरवी मिरची पण छानपैकी परतून घेतली. त्यानंतर टाकली हळद टाकून झाल्याच्या नंतर कांदा लसूण मसाला टाकला. तो मसाला टाकून झाल्याच्या नंतर संडे मसाला टाकल्याच्या नंतर धने पावडर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्यानुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपण 5-6 मिनटं परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर तर छानपैकी बारीक झाल्याच्या नंतर आपण टमाटे टाकून घेऊया. टमाटे टाकून झाल्याच्या नंतर आपण टमाटे छानपैकी एकदम 4-5 वेळा आपण टमाटं इकडून तिकडून आपण परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर एकदम छोटेसे होसपर्यंत परतून घेतच राहायचं. त्यानंतर परतून झाल्याच्या नंतर तर थोडंसं झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याच्या नंतर बरोबर त्याला पाणी सुटतं आणि त्यानंतर बरोबर चटणी पण शिजून लहान होते. तुम्ही बघू शकता आपली चटणी छोटी झालेली आहे. चटणी छोटी झाली. त्याच्यानंतर आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्याच्या नंतर परत त्याला आपण परतून घेऊया 2-3 मिनटं. 2-3 मिनटं असं छानपैकी परतून देऊया. परतून झाल्याच्या नंतर छानपैकी आपण वरतून कोथिंबीर टाकून घ्या. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा त्याला छानपैकी परतून घेऊया. तर मित्रांनो, आपली तव्यावरची टमाट्याची चटणी रेडी आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो, आपण नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय 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 बाय.